लहानपणीच अटल बिहारी वाजपेयींचं सरकार आलं पाहिजे, ज्यावेळी काहीच कळत नव्हतं त्यावेळी पण मनात कुठेतरी वाटायचं की अटलजींचंच सरकार आलं पाहिजे. 2.5 वर्ष आपण महाविकास आघाडीचं दुर्दैवी सरकार महाराष्ट्राने बघितलं. मला बाय हुक और बाय क्रूक काही करण्यासाठी मी इथं आलेली नाही. 1,500 रुपये दिल्यावर जर महाराष्ट्र दिवाळखोरीत जाणार आहे, तर आज तुम्ही जे 3,000 रुपयांचं प्रॉमिस केले ते दिल्यानंतर महाराष्ट्र कुठे जाणार आहे? माझ्या लातूरमध्ये महिलांसाठी शौचालय इतक्या वर्षांमध्ये एक सार्वजनिक शौचालय उपलब्ध करून देऊ शकले नाहीत. ते नुसत्या गप्पा झाल्या. व्हिडिओ कॉन येणार, रोजगार मिळणार, भेल सारखा प्रकल्प येणार. प्रत्येक वेळेस नारळ फुटली गेली, पण प्रकल्प कुठले चालले? देशभरामध्ये आता रेल्वे कोचेस, मेट्रोच्या रेल्वे कोचेस बनतील तर त्या मेड इन लातूरच्या असतील. ज्या ठिकाणी भगवा आहे त्या ठिकाणी तिरंगा सेफ आहे. आपण 23 तारखेला जो निकाल बघू त्यामध्ये जनतेने महायुतीला भरभरून असा कौल दिलेला आपल्याला पाहायला मिळेल. नमस्कार, मी सुहास. महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी जी आहे ती अगदी शिगेला पोचलेली आहे. अवघे 5 दिवस राहिलेत मतदानाला आणि असं म्हणतात की शेवटचे 3-4 दिवस हे खूप महत्त्वाचे असतात. 20 नोव्हेंबरला मतदान आहे. मतदान सगळ्यांनी अवश्य करा, कारण तो आपला अधिकार आहे. 23 नोव्हेंबरला प्रत्यक्ष मतमोजणी आहे. त्यामुळे 23 नोव्हेंबरच्या संध्याकाळपर्यंत साधारणतः या राज्यामध्ये कोणतं सरकार येणार हे चित्रही स्पष्ट होईल. का अपक्षांच्या हाती सत्तेच्या चाव्या असणार आहेत हेही आपल्याला कळणारच आहे. पण या सगळ्या निमित्ताने एक चित्र मला राजकारणातलं जे खूप आशादायी वाटतंय. सध्या राजकारणाकडे जर आपण बघितलं तर महिलांचा राजकारणामधला जो सहभाग आहे तो आपल्याला वाढताना दिसतोय. मी राजकारणातल्या सहभागाबद्दल बोलतोय, कारण प्रत्यक्ष उमेदवारी देताना चित्र फारसं काही आशादायी नाही आहे. ते जरा जपूनच तिकीटं दिली जातात असं काहीतरी चित्र आपल्याला बघायला मिळतं. पण महिलांचा सहभाग मात्र खूपच निश्चित कौतुकास्पद आहे आणि शिक्षित महिला आता राजकारणाकडे वळत आहेत. म्हणजे पूर्वी असं म्हणायचंय की हे राजकारणामध्ये येणं म्हणजे येरा गाबाळ्याचं काम नव्हे किंवा हे पुरुषाचंच काम आहे राजकारण करणं. पण सध्या महिलांनी हे सिद्ध केलेलं आहे की राजकारणामध्ये अगदी पुरुषांच्या बरोबरीनं, पुरुषांच्या ताकदीनं त्या राजकारण करताना आपल्याला बघायला मिळत आहेत. त्यामुळे या सगळ्या निमित्ताने आज प्रेरणा होनराव ज्या भाजपाच्या प्रवक्त्या आहेत, त्या प्रॉपर लातूरच्या आहेत पण भाजपाच्या प्रवक्त्या आहेत, त्यांची भेट घेण्याचा योग आला. त्यामुळे त्यांच्याशी गप्पा कराव्यात असं वाटलं. एकूणच सध्याचं निवडणुकीचं वातावरण काय आहे, जे मधल्या 2.5 वर्षामध्ये जे घडलं, राजकारणामध्ये जी उलथापालथ झाली त्याबद्दल त्यांची मतं कशी आहेत, आणि सगळ्यात महत्त्वाचं जे मी आता म्हटलो की राजकारणामध्ये महिलांचा जो सहभाग आहे तो वाढतोय, हे चित्र चांगलं आहे. आणि प्रेरणाताई सुद्धा ज्या आहेत, या महिलांचा सहभाग वाढण्यासाठी त्यांनी अनेक प्रशिक्षण वर्ग सुद्धा घेतलेले आहेत. महिलांनी राजकारणात यावं यासाठी त्यांची धडपड ही कायमच आपल्याला बघायला मिळालेली आहे. त्यामुळे राजकारणात महिलांना किती आव्हानं आहेत, त्या सुरक्षित आहेत का एक करिअर म्हणून, हे सगळं आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात. प्रेरणाजी, खूप खूप स्वागत तुमचं. प्रेरणा होनराव यांचं थोडक्यामध्ये जर परिचय करून द्यायचा झाला तर त्या लातूरच्या आहेत. पण सगळ्यात महत्त्वाचं, एका शिक्षक कुटुंबातनं त्या आलेल्या आहेत, त्या राजकारणामध्ये आल्या आहेत. आता त्या का आल्या आहेत, कशा आल्या आहेत ते सगळं आपण विचारूयात. पण गेल्या 4 पिढ्या ज्या त्यांच्या आहेत त्या संघाशी निगडीत राहिलेल्या आहेत. त्यामुळे घरातलं एक वातावरण हे राजकीय राहिलेलंच आहे. प्रेरणाताई, मी एकदम असं म्हणत नाही की तुम्ही राजकारणाकडे कशा आलात, कारण सध्याचं वातावरण हे निवडणुकांचं आहे. तुम्ही महाराष्ट्रभर फिरता आहात, तुम्ही प्रवक्ते आहात, त्यामुळे अनेक गोष्टींना तुमचा स्पर्श होतोय मुद्द्यांवर. त्यामुळे सध्या महाराष्ट्रातलं चित्र तुम्हाला कसं वाटतंय महायुती म्हणून? कारण लोकसभेच्या निवडणुकांचा जो निकाल आहे तो ताजाच आपल्या समोर आहे. त्यामुळे त्यानंतरचं चित्र बदलत गेलंय, कसं आहे, काय वाटतंय? मला वाटतंय एकंदर आत्ता महाराष्ट्रातलं वातावरण बघत असताना आपण 23 तारखेला जो निकाल बघू त्यामध्ये जनतेने महायुतीला भरभरून असा कौल दिलेला आपल्याला पाहायला मिळेल. आणि लवकरच महायुतीचं सरकार महाराष्ट्रामध्ये स्थापन होईल असा एक उत्साह, एकंदर कामांमधून लोकांचा जो विश्वास महायुतीने संपादन केलेला आहे त्याचं फलित आपल्याला पाहायला मिळेल. आपण लोकसभेच्या विषयी प्रश्न विचारला. लोकसभेमध्ये काही फेक नॅरेटिव्ह ज्यांच्या गाथा आपल्याला ऑपोजिशन कडनं ऐकायला मिळाल्या, त्यामध्ये संविधानाचा मुद्दा होता. म्हणजे खोटं बोल पण रेटून बोल हे विरोधकांनी केलं. पण तुम्हाला उत्तर देता आलं नाही. आणि संविधानाच्या त्या मुद्द्याला घेऊन कदाचित आम्ही कुठेतरी तो नॅरेटिव्ह
पुसून काढण्यामध्ये कमी पडलो. त्यामुळे फेक नॅरेटिव्हच्या आधाराने लोकसभेमध्ये जे निकाल पाहायला मिळाले ते आपण बघितले. पण त्यानंतर भारतीय जनता पक्ष हा नेहमीच आत्मचिंतन करणारा आहे, कुठे कमी कुठे जास्त याचा विचार करणारा आहे. त्यानंतर याच अनुषंगाने अनेक चर्चांमधनं आणि सरकारच्या कामांना आपण लोकांपर्यंत आणखीन जे आपण करतोय ते कसं पोहोचवलं पाहिजे, हे फेक नॅरेटिव्ह कसे खोडून काढले पाहिजेत, या अनुषंगाने अतिशय उत्तम काम झालं. आणि त्याचं फलित आपण आता विधानसभा निवडणुकींच्या तोंडावरती बघतोय की महाराष्ट्रामध्ये महायुतीला जनतेचा कौल अतिशय उत्साहाने मिळतोय. हा एक फॅक्टर फेक नॅरेटिव्हचा आपण बघितला, पण त्याचबरोबर लोकसभेपासून ते अगदी आतापर्यंत जरी जरांगे पाटलांनी उमेदवार उभे करायचा नाही असा जरी निर्णय घेतलेला असला तरी जरांगे फॅक्टर हा अजूनही आहे काही भागांमध्ये असं बोललं जात आहे. हा फॅक्टर किती आहे आणि हा किती मारक ठरू शकतो असं काही वाटतंय? मला असं वाटतंय की आज एकंदर महाराष्ट्रामध्ये बघत असताना महायुतीने केलेली कामं, महायुतीने समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत केलेली कामं, ते आपल्या उद्योग जगतापर्यंत FDI आणण्यापर्यंत महाराष्ट्रामध्ये ह्या विषयांना घेऊन बहिणींसाठी झालेली कामं, शेतकरी बांधवांसाठी झालेली कामं, युवकांसाठीची कामं, या सगळ्या कामांचा उहापोह मोठा आहे. आणि एकंदर समाज म्हणून सरकारकडे विकासात्मक बघण्याची समाजाची जी दृष्टी आहे ती आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे विकास, राजकीय पक्ष, राजकारण आणि येणारं भविष्य या अनुषंगाने महाराष्ट्र पुढे चाललेला आहे. आता महाराष्ट्र पुढे चाललाय म्हणजे त्या अनुषंगाने म्हणजे तुम्ही इतकी ताकदीने या सगळ्याला उत्तरं देत आहे म्हणून मी हा प्रश्न विचारतो की जो अगदी मला पहिल्यांदा विचारायचा होता की राजकारणाकडे तुम्ही कशा वळाला. म्हणजे एकूण जर सगळं आपण बॅकग्राऊंड बघितलं तुमचं, तर वडील तर शिक्षक, त्रिपुरा म्हणून तुमचं कॉलेज आहे लातूरमध्ये, अशा सगळ्या याच्यातनं जरी घरातलं वातावरण राजकीय असलं म्हणजे 4 पिढ्या तुमच्या संघाशी निगडीत आहेत, तुम्ही राजकारणाकडे कसे आला? म्हणजे ही आवड होती कारण तुम्ही MSc केलेलं आहे, जी, तर राजकारणाकडे यावं असं का वाटलं? तसं पाहायला गेलं तर माझं क्षेत्र हे शैक्षणिक क्षेत्रच होतं आणि आहे. ज्या वातावरणामध्ये मी वाढले ते वातावरण लहानपणापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडीत, त्या विचारधारेशी निगडीत आहे. आणि आपल्या सगळ्यांना माहितीये जनसंघाची स्थापना ते भारतीय जनता पक्ष आणि पुढे 2024 पर्यंतचा हा प्रवास, याच विचाराच्या कुटुंबामध्ये माझा जन्म झाला. योगायोगाने आले, ठरवून अजिबात आले नव्हते, पण ते लीडरशिप क्वालिटीज ज्या असतात त्या लहानपणापासूनच माझ्यामध्ये होत्या. मी आज बोलते तशी मी शाळेत माझ्या बालवाडीत असताना पण बोलत असतानाची वेगवेगळ्या विषयाच्या अनुषंगाने लहानपणापासूनच ते कुठेतरी भिनलेलं होतं. त्याच्या मागे पार्श्वभूमी आहे नक्कीच. माझ्या वडिलांनी माझ्या पर्सनॅलिटीमध्ये जे व्हॅल्यू ॲडिशन वडील म्हणून, कुटुंब व्यवस्था म्हणून आणि समाजाचं माझं इंट्रोडक्शन लहानपणापासूनच जे एक्सपोजर मला देत गेले, त्याचं मोठं कॉन्ट्रीब्युशन या विषयामध्ये आहे. माझी ही 4थी पिढी आहे जी आज पण माझ्या घरामध्ये संघ व्यवस्था अतिशय, मी एकटीच राजकारणात आली आहे, बाकी सगळे आपापल्या ठिकाणी आपापली कामं आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारधारेशी जुडलेली आहेत. माझे वडील प्रचारक होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, हिंदू एकजूट, विश्व हिंदू परिषद याच्या वेगवेगळ्या आयामांवरती ते होते. अगदी महाराष्ट्र, गोवा या विषयांचा आपण अनेक आयाम, आपण डेक्कनला छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा बघतो, तुळापूरची समाधी बघतो. त्या मुवमेंट्स मध्ये त्यांनी अतिशय उत्साहाने कार्यवाह म्हणून त्यावेळी 2 राज्यांसाठीचं काम केलं. माझे आजोबा, आईचे वडील, म्हणजे माझ्या आई वडिलांच्या घराच्या आधी माझ्या आईच्या घरामध्ये संघ होता. आणि माझ्या जिल्ह्यात औसा तालुक्यामध्ये पहिली संघाची शाखा जी आहे ती आजोबांनी सुरू केली. आणीबाणीमध्ये त्या चळवळीमध्ये त्यांचा सहभाग होता. असे सगळे विचार घेऊन पुढे येत असताना कुठेतरी ते रक्तात भिनलेलं होतं. लहानपणीच अटल बिहारी वाजपेयींचं सरकार आलं पाहिजे, ज्यावेळी काहीच कळत नव्हतं त्यावेळी पण मनात कुठेतरी वाटायचं की अटलजींचंच सरकार आलं पाहिजे. ही भावना रुजलेल्या घरामध्ये जन्म झाल्या कारणाने, आणि मला वाटतं एका महिलेच्या आयुष्यामध्ये तिला एक्सपोजर देण्यासाठी तिचा कुटुंबाचा आणि समाजाचा खूप मोठा भाग असतो. तर मला माझ्या कौटुंबिक वातावरणामध्ये तो अवेअरनेस असल्या कारणाने मला एक चांगलं एक्सपोजर लहानपणापासून मिळालं. त्यामुळे योगायोगाने आले. 2017 सप्टेंबरमध्ये मी भारतीय जनता युवा मोर्चामध्ये महाराष्ट्राची सचिव म्हणून काम करायला सुरुवात केलं. आणि
कामाची आवड ही होतीच. अगदी शाळेत मॉनिटर असायला पाहिजे, आपल्याच ग्रुपचा असायला पाहिजे, हे आम्ही टीमवर्क आधीपासून करायचो. आणि राजकारणात आल्यावर मग त्याच विचारधारेला घेऊन ये पार्टी नहीं परिवार है असं आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये नेहमी म्हणतो. त्यामुळे एका पॉलिटिकल पार्टीमध्ये मी काम करते असा कधीच मला त्या आविर्भावात मी आले नाही. एका परिवारात काम करते अशीच भावना नेहमी मला पार्टीकडनंही मिळत गेली. आणि त्यामुळे विचार आणि पार्टीतलं वातावरण याची सांगड कुठेतरी बसल्या कारणाने मी तो प्रवास पुढे उत्साहाने चालू ठेवत आले. वा. मग माझा असा प्रश्न आहे की तुम्ही राजकारण हे करिअर म्हणूनच निवडलं. म्हणजे आता साधारणतः आपण बघितलं तर 7-1 वर्ष तुम्ही राजकारणामध्ये प्रवेश करून झालाय आणि अमित शहा असतील, देवेंद्र फडणवीस असतील यांनी तुमच्या कामाचं तसंही कौतुक केलेलं आहे. म्हणजे ही सगळी कौतुकाची थाप पाठीवर घेत तुम्ही काम करताय. आम्ही तुमचं सोशल मीडिया सुद्धा बघत असतो, अत्यंत अपडेट असता तुम्ही प्रत्येक बाबतीमध्ये. पण मग या राजकारणामध्ये खऱ्या अर्थाने महिला सुरक्षित म्हणजे तुम्हाला सुरक्षित वाटतं का? कारण तुम्ही आता परिवार म्हणून जेव्हा सगळा उल्लेख करतात तेव्हा खरंच परिवारासारखं वागणूक ही पक्षाकडून किंवा एकूणच राजकारणामध्ये, मी फक्त पक्ष असं म्हणणार नाही, राजकारणामध्ये महिला सुरक्षित आहेत करिअर म्हणून? मला हा सुरक्षिततेचा प्रश्न जो आहे तो मला वाटतं सगळ्याच क्षेत्रांसाठी सारखा आहे. बरं. म्हणजे अगदी आपण IT कंपनीत काम करणारी एखादी तरुणी म्हणू किंवा कुठल्याही सेक्टरमध्ये काम करणारी तरुणी म्हणू आपण, राजकारण आणि बाकीचे सेक्टर्स मला वाटतं सुरक्षित असुरक्षिततेच्या भूमिकेच्या पुढचे आहेत. मी म्हणल्याप्रमाणे की एकंदर कुटुंब आणि समाज आणि मी ज्या पॉलिटिकल पार्टीमध्ये काम करते त्या ठिकाणी मला या वातावरणाचं कुठलीही अडचण आली नाही. आपला एक माइंडसेट सेट झालेला असतो. अगदी सुरुवातीला तुम्ही जो प्रश्न विचारला तो मला सरप्राइझिंगली माझ्या एका शाळेतल्याच माझ्या मित्राने विचारला होता की प्रेरणा, राजकारणावरती टिप्पणी करणं हे खूप साधं सोपं आहे, ते आपण करावं. बरोबर. आपली एवढी छान शिक्षण संस्था आहे ती आपण चालवावी, पण आपण स्वतः राजकारण कशासाठी करायचं? ज्यावेळी हा प्रश्न माझ्या एका मित्राकडनं मला समोर बसल्यानंतर आला त्यावेळी आय वॉज सरप्राइज्ड, कारण तो माझा माइंडसेटच नव्हता. आपसुकच मनात तो विचार येतो की नेहमी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म हा शेजारच्या घरात व्हावा असं म्हणतात. मग सल्ला मसलत इतरांना देण्याच्या ऐवजी त्या प्रक्रियेमध्ये आपण सहभागी झालं पाहिजे. आणि चांगले लोक आल्याशिवाय राजकारणामध्ये तसा सुधार होणार नाही, ही भूमिका माझी नेहमीच होती. त्यातनं मी वाटा काढत गेले. मार्ग प्रशस्त होण्यासाठी अतिशय चांगल्या मार्गदर्शकांची साथ मला मिळाली आणि त्यामुळे ते सगळे प्रवास सोपे होत गेले. विरोधक असं म्हणतात की साधारणतः संघ असू देत किंवा भाजप असू देत पण त्याच्यामध्ये महिलांना एक दुय्यम स्थान दिलं जातं असं विरोधकांचं म्हणणं. काय वाटतं तुम्हाला? संघ आणि समिती असे 2 आयाम आहेत. आपण राष्ट्रीय सेविका समिती असं आम्ही म्हणतो, त्याची मी सेविका आहे. आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणतो. पुरुष आणि स्त्री आणि पुरुषांसाठी या वेगळ्या विंग्ज आहेत. राहिला प्रश्न, ज्या परिवारातनं मी येते तो मातृसत्ताक आहे. भारत माता की जय. स्त्रीची रूप त्या सगळ्यांना घेऊन एक स्वातंत्र्य आणि आपल्या इतिहासाची धरोहर घेत घेत पुढे आलेले हे सगळे विषय आहेत. आता संख्येचा प्रश्न आपण म्हणाल तर तो अवेअरनेस येण्यासाठीचा जो वेळ आहे तो नक्कीच अतिशय चांगल्या पद्धतीने आज ज्यावेळी मी काम करते त्यावेळी 33% वुमन रिझर्वेशन येईपर्यंतचा हा जो काळ आहे तो हा समाजातल्या माइंडसेट मध्ये होत गेलेला बदल आहे. आणि भारतीय जनता पक्षाने नेहमीच महिलांना प्राधान्य देण्याचा प्रयत्न मागच्या काळातही केलाय. आणि आदरणीय मोदीजींनी याच विषयाच्या अनुषंगाने हे खूप मोठं पाऊल आहे. महिलांना 33% आरक्षण हे राजकारणामध्ये मिळणं हे तिच्यासाठी खूप प्रेरणा देणार आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला आणखीन मोठ्या प्रमाणावरती महिला राजकारणात आलेल्या पाहायला मिळतील. ही भारतीय जनता पक्षाचा विचार प्रत्यक्षात उतरत असताना आपण बघतोय. मगाचा एक पहिला प्रश्न आहे तो मी पुन्हा एकदा घेतो. तो म्हणजे लोकसभेला आपण बघितलं नाराजी. ती नाराजी जशी फेक नॅरेटिव्ह मधनं आलेली आहे तसं तुम्ही तिसऱ्या पक्षालाही फोडून घेतलत याच्याबद्दलची एक नाराजी राहिली म्हणजे अजित पवार. अजित पवारांना घेण्यामागचं कारण काय? म्हणजे संघ सुद्धा त्या बाबतीमध्ये संघाने त्याच्यावर वक्तव्य केलेलं आहे. त्यामुळे माझा असा प्रश्न आहे की या सगळ्या मधल्या काळातल्या राजकारणाकडे एक भारतीय पक्षाच्या तुम्ही प्रवक्त्या म्हणूनही म्हणजे तुम्ही डिफेंड ते चांगलंच करणार आहात मला माहिती आहे, परंतु कसं बघताय हा जो
म्हणजे ज्याला म्हणतो ना खूप उलथापालथ राजकारणामध्ये झाली, जी आतापर्यंत कधी पाहिली गेली नाही. काय वाटतंय? 2014 ते 2019, 2014 मध्ये भारतीय जनता पक्षाला खूप चांगला मॅन्डेट महाराष्ट्रामध्ये मिळाला. 122 जागा आम्ही मिळवल्या आणि त्यावेळची शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाने अतिशय चांगलं एक स्थिर 5 वर्षाचं सरकार महाराष्ट्राच्या जनतेला दिलं. 2019 मध्ये आम्ही महायुतीमध्ये लढलो, पण जे आमच्यासोबत आले होते ते आमच्यासोबत थेरॉटिकली आले होते, प्रॅक्टिकली आले नव्हते. पण आम्ही त्यांच्यासोबत प्रॅक्टिकली आणि थेरॉटिकली दोन्ही भूमिकांमध्ये त्यांच्यासोबत होतो. म्हणजे अगदी मला आठवते कल्याणच्या जागेसारखे, म्हणजे ज्या ठिकाणी आमचे विद्यमान आमदार आहेत त्या जागा सुद्धा आम्ही महायुतीमध्ये सोडल्या होत्या, दिल्या होत्या. आम्हाला जागांचं नुकसान झालं. ज्यावेळी निकाल आले त्यावेळी एक चित्र स्पष्ट होत होतं की आपल्या सोबतच्या मित्र पक्षांनी आधीच एक कुठली तरी वेगळी भूमिका घेतलेली आहे आणि आपल्याला ते सगळं वातावरण डायव्हर्ट होत असताना आपण बघितलं. आणि जनतेने सगळ्यात मोठा कौल भारतीय जनता पक्षाला दिलेला असताना सुद्धा 2.5 वर्ष आपण महाविकास आघाडीचं दुर्दैवी सरकार महाराष्ट्राने बघितलं. ह्या सगळ्या राजकीय घडामोडी आपल्या सगळ्यांना चांगल्या पद्धतीने माहिती आहेत. पण 2.5 वर्ष हे स्वतःच्या कॅपॅबिलिटीज वर ते सरकार चालवू शकले नाहीत. त्यांच्या नाराजीतनं लोक बाहेर पडले. ही नाराजी इतक्या शिगेला पोचली की अगदी उद्धव ठाकरेजींची शिवसेना त्यांच्या नाकाखालून अर्ध्याच्या वर शिवसेना ज्यावेळी फुटत होती त्याचा पत्ता पण त्यांना लागला नाही. ते त्यांच्या आमदारांना सांभाळू शकले नाहीत. महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद त्यांना मिळालं होतं, पण या सक्षम पदावर असताना सुद्धा ते आपल्या लोकांना न्याय देऊ शकले नाहीत. आणि त्यामुळे एक मोठा उद्रेक आपण महाराष्ट्रामध्ये बघितला. त्याच प्रकारचा उद्रेक त्याच महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यावेळी असणाऱ्या राष्ट्रवादीमध्ये सुद्धा कुठेतरी शिजत होता. तो पण पुढे आलेला आपण बघितला. आणि 2.5 वर्षामध्ये हे दोनही लोक एक कॉमन मिनिमम प्रोग्राम वरती भारतीय जनता पक्षाच्या विचारधारेला घेऊन, ज्या विचारांना घेऊन, ज्या विकसित महाराष्ट्राला घेऊन पुढे जाण्याचं स्वप्न बघत होता, यामध्ये आम्ही सर्वजण एकत्र येऊन 2.5 वर्षात एक स्थिर सरकार महाराष्ट्राला दिलं, ज्यामध्ये आम्ही जे काही बोललो होतो ते पूर्णत्वाला नेण्यासाठी 100% प्रयत्न करण्यात आले. मला माहिती होतं की तुम्ही अतिशय उत्तमरित्या याला डिफेंड कराल आणि तसंच तुम्ही केलं. पण मग या लोकसभेमध्ये आज तुमचं काम जे बघत आलो आम्ही 7 वर्ष आज तुम्ही काम करताय, आत्ताच्या या विधानसभेला पक्षाने तुमचा विचार का नाही केला? हे काही पक्षाने विचार, मी माझ्याकडनं कामं केलेली आहेत. माझ्या पातळींवरती मी योग्य काम करण्याचा प्रयत्न केला. पण प्रत्येक वेळी आपण पक्षाला जी भूमिका योग्य वाटते, म्हणजे आम्ही नेहमीच म्हणतो नेशन फर्स्ट, पार्टी सेकंड अँड सेल्फ लास्ट. तर पार्टीचा हा जो निर्णय यावेळचा होता, कदाचित पार्टीला असं वाटलं असेल की प्रेरणाने अजून थोडंसं काम करावं, आपण प्रेरणाला आणखीन संधी देऊयात. नाही, हरकत नाही, असं पार्टीला वाटणं स्वाभाविक आहे. पण जी उमेदवारी दिली गेली ती काँग्रेसमध्ये जे चाकूरकर आहेत त्यांच्यातली एक महिला ही भाजपमध्ये येतात आणि त्यांना उमेदवारी दिली जाते. पण लातूरमधून ज्या प्रेरणा होनराव आहेत त्यांना उमेदवारी मिळत नाही आहे, ज्या एवढं काम करतायत. बरं, तुम्हीही लिंगायत समाजाकडनं आहात, त्याही लिंगायत समाजाकडून आहेत. मी समाज म्हणून नाही बघत आहेत, पण जर आपण त्याची तुलनात्मक सगळा विचार केला तर मग ही उमेदवारी प्रेरणा होनरावांकडे येऊ शकली नाही. मग याच्या मागे प्रेरणा होनराव आपलं कार्य पोचवण्यामध्ये कमी पडल्या का, जे आजपर्यंत तुम्ही करत आलात? का पक्षाने याच्याकडे लक्षच दिलं नाही? का तुमचा भाजपाबद्दल कायम बोललं जातं जो जितेगा, म्हणजे जो विनर कॅन्डिडेट आहे मग तो बाहेरचा असला तरी आम्ही आयात करू, अशा पद्धतीची काही स्ट्रॅटेजी राहिली का? नाही, मी आता म्हणल्याप्रमाणे आमच्याकडे कलेक्टिव्ह डिसिजन नावाचा एक विषय असतो. कोर टीम मध्ये विषय डिस्कस होतात. मला आनंद ह्या गोष्टीचा आहे. या विधानसभा निवडणुकांच्या या तिकीट डिस्ट्रीब्युशनच्या सगळ्या प्रोसेसला मी फार जवळून बघितलंय. मला कुठेच असं जाणवलं नाही की मला दुय्यम स्थान देण्यात आलं किंवा माझ्या कामाचं रेकग्निशन नाही करण्यात आलं. माझ्या सगळ्या सिनियर लीडर्सनी अतिशय उत्तमरित्या त्या विषयाला समजून घेऊन त्या अनुषंगाने माझ्याशी कम्युनिकेशन सातत्याने ठेवलं होतं. त्यामुळे मी असं कधीच म्हणणार नाही की या विषयाला पार्टी समजू शकली नाही वगैरे. पण त्या वेळेचे काही डिसिजन्स असतात जे पार्टीला योग्य वाटतात आणि त्या अनुषंगाने ते डिसिजन्स झाले. खंत वाटली का? पण खंतपेक्षा पार्टीचा डिसिजन हाच माझ्यासाठी, मला बाय हुक ऑर बाय क्रूक काही करण्यासाठी मी इथं आलेली नाहीये. मला आठवतंय नितीनजी नेहमी म्हणत असतात
की पॉलिटिक्स दोन प्रकारे करतात लोक, पॉलिटिक्स ऑफ कन्व्हिनियन्स अँड पॉलिटिक्स ऑफ कन्व्हिक्शन. तर पॉलिटिक्स ऑफ कन्व्हिक्शनच्या थॉट प्रोसेसने मी या पार्टीचं काम करते. पार्टीची विचारधारा, पार्टीची ध्येय धोरणं ही मला भावलेली आहेत म्हणून मी काम करते. मला काहीतरी कधीतरी करायचंच आहे, बाय हुक ऑर बाय क्रूक काहीतरी करायचं, या भूमिकेत मी आले नाहीये. ज्या ठिकाणी राहीन त्या ठिकाणी लोकांसाठी उत्तमोत्तम काम करण्याचं एवढाच माझा म्हणजे मानस जेव्हा आहे. पार्टीला वाटेल तेव्हा त्यांनी तुमचा विचार करावा असं तुमचं म्हणणं आहे? पार्टी करेलच. ज्या पद्धतीने मी काम करते आणि मागच्या काळामध्ये माझे ज्या ज्या पद्धतीने पार्टीने मला न्यायाच्या भूमिकेमध्ये बघितलंय, तिथे मला असं कुठे वाटलं नाही की मला डावललं चाललंय वगैरे. जे काही आहे ते उत्तम आहे. आणखीन थोडंसं काम करू आणि पुढे पुढे जाऊ. बरं. आता तुम्ही नितीन गडकरींचाच उल्लेख केलात. नितीन गडकरी केंद्रात आहेत, राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस आहेत, जे राज्यामध्ये आता सर्वोच्च नेता आहेत भाजपाचे. जी. म्हणजे इव्हन आत्ताच्या उमेदवारीवर त्यांची छाप आहे. पण तरी देवेंद्र फडणवीसांची एक क्वालिटी अशी आहे की भाजप पक्षामध्ये ज्या महिला आहेत त्यांच्याबरोबर त्यांचं जे एक वागणं आहे किंवा त्यांना न्याय देणं आहे, ही देवेंद्र म्हणजे कायम एक खुलं वातावरण त्यांनी ठेवलेलं आहे. हे अगदी आपण त्यांच्या घरापासून ते बघत असतो. आज त्यांच्याबरोबर काम करतानाचा तुमचा अनुभव काय? खूपच छान प्रश्न विचारलाय आपण. मला नेहमी वाटतं की नाही, मग तो प्रश्न असा होता की मी बोलताना असंही म्हटलं की या उमेदवारीवर त्यांची छाप आहे. नाही, ठीक आहे ना, हा, हा. ठीक आहे. नेता म्हणून कार्यकर्त्याला नेहमी नेता भावणं आणि नेत्यांना आपण फॉलो केलं पाहिजे, त्यांच्याकडनं बऱ्याच गोष्टी शिकल्या पाहिजेत, ह्या भूमिकेमध्ये कार्यकर्ता हा नेहमीच असतो. आणि महाराष्ट्रामध्ये काम करत असताना आदरणीय देवेंद्रजींची प्रतिमा ज्यावेळी मी बघते त्यावेळी अनेक गोष्टींचं अनुकरण केलं पाहिजे हे मला कार्यकर्त्याच्या भूमिकेमध्ये वाटत आलंय. अख्खा महाराष्ट्र आपल्या मोबाईलच्या एका मेसेजवर ते कंट्रोल करतात. या महाराष्ट्रातल्या कुठल्या जिल्ह्यात, कुठल्या तालुक्यात काय चाललंय, माझ्या सारखी भारतीय जनता पक्षाची एक पदाधिकारी तिच्या प्रत्येक प्रश्नांसाठी माझा महाराष्ट्रातला जो सर्वोच्च नेता आहे तो ऑलवेज अवेलेबल फॉर 24/7. आणि ही खूपच मोठी अचिव्हमेंट आहे एक नेता म्हणून मला वाटतंय. त्यांचं ते चतुरस्त्र, त्यांचं एकंदर त्यांच्या पर्सनॅलिटीचे अष्टपैलू आयाम, त्यांचे राजकारणाचे प्रकार, ही ते महाराष्ट्रातले दुसरे सेकंड यंगेस्ट चीफ मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र. आणि त्यांनी ज्या पद्धतीने त्यांचं करिअर कार्यकर्त्यांच्या समोर ठेवलेलं आहे ते एकदम अनुकरणीय आहे. त्यांचा व्यवहार, त्यांचा महिलांना दिलेला एक्सपोजर, आता माझ्यामधल्या सगळ्या क्वालिटीजना जर माझा नेता जाणत असेल तर यापेक्षा आनंदाची गोष्ट काय आहे. आणि हेच एक्सपोजर, मी मगाशी म्हणाल्याप्रमाणे कुटुंबातलं एक्सपोजर जसं आपल्यासाठी महत्वाचं आहे तसं एक पार्टी म्हणून त्या परिवारातलं एक्सपोजर पण महत्वाचं आहे. आणि आमच्या नेत्याला त्याची जाण आहे, ह्याचं समाधान आजच्या दिवशी मला वाटतं. ठीक आहे. आता आपण थोडंसं पुन्हा एकदा निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा त्याच्याकडे वळूयात. सध्या लाडकी बहीण ही जी योजना आहे ही सध्या चांगली महाराष्ट्रामध्ये ट्रेंडिंग आहे. हे तारलं लाडकी बहिणीने असं म्हटलं जातं. एक महिला म्हणून तुम्हाला काय वाटतं, लाडकी बहीण योजनेबद्दल तुमचं मत काय? लाडकी बहीण योजना ही समाजातल्या शेवटच्या घटकातल्या महिलेसाठीची आहे, जी इकॉनॉमिकली कुठेतरी मागे राहिलेली आहे, जिला नेहमी आपल्या नवऱ्यावर तरी अवलंबून राहावं लागतंय. कोणीतरी तिला 4 पैसे दिले आणि मग तिच्या छोट्या गरजा पूर्ण होतील म्हणून भावाच्या भूमिकेमध्ये एक पॉकेट मनी महिलेला देण्यात आलेला आहे. आम्ही रक्षाबंधनाच्या वेळी म्हणलं की ही ओवाळणी जी आहे ती तिचा पॉकेट मनी आहे. त्याच्यानी तिच्या दैनंदिन आयुष्यातल्या ज्या गरजा आहेत, छोट्या छोट्या गरजांसाठीचा तो पॉकेट मनी आहे. आणि लाडकी बहीण मला वाटतंय महिलाही नेहमी घर एकदम काटकसरीने चालवत असते, त्या अमाऊंटचा तिच्या वैयक्तिक आयुष्यात आणि तिच्या कौटुंबिक आयुष्यामध्ये खूप मोठा असा सहभाग आहे. आणि ही योजना महिलांमध्ये खूप पॉप्युलर झाली, त्यांना खूप आवडली, खूप भावली. मी लातूर शहर विधानसभा मतदारसंघामध्ये 1,10,000 महिलांना त्याचं बेनिफिशियरी बनवलं. आणि त्या महिलांचे मी रिव्ह्यूज ज्यावेळी ऐकत होते, खूप महत्व आहे त्या पैशांचं त्या महिलेसाठी. या निवडणुकीमध्ये मतं आपल्याकडे यावीत या दृष्टीतनं ही योजना खूप ऐनवेळी आली असं वाटत नाही? नाही, मला भारतीय जनता पक्षाचा एकंदर कार्यकाळ बघितल्यावर असं वाटत नाही. कारण त्याचे कारण आहे,
आपण बघितलं की मागे 2019च्या निवडणुकांच्या आधी मोदीजींनी शेतकरी सन्मान निधी दिला होता 6,000 रुपयांचा. त्यावेळी विरोधकांनी खूप टीका केली की आता हे सरकार इलेक्शन झालेत म्हणून 6,000 रुपये शेतकऱ्यांना दिले वगैरे वगैरे. 2019च्या नंतर ते तसंच चालू राहिलं. महाराष्ट्रात पुन्हा आम्ही त्याच्यामध्ये 6,000 रुपयांचं एक्स्ट्रा व्हॅल्यू ऍडिशन केलं. त्यामुळे हे असं काही नाहीये की इलेक्शन आलंय आणि आम्ही काहीतरी करतोय. आम्ही जे काही बोलतो ते आम्ही सातत्याने पुढे मुख्यमंत्री करतो. म्हणाले ना की आता आम्ही 1,500 देतोय, तुम्ही आम्हाला 7 द्या, आम्ही आता 2,000 देऊ, 2,100 देऊ म्हणून म्हटलं. नाही ठीक आहे ना. हे बघा, दुसऱ्या बाजूला तुम्ही ऑपोजिशन म्हणून बघा, काँग्रेसने इतके कॉन्ट्रोव्हर्शियल स्टेटमेंट्स दिले. त्यांचे जे कुठले प्रमुख नेते असतील त्या सगळ्यांनी लाडकी बहीणचा विरोध केला पहिल्या टप्प्यामध्ये. महाराष्ट्र दिवाळखोरीत निघेल, महाराष्ट्राचं असं होईल, महाराष्ट्राचं तसं होईल, अगदी कोर्टात जाण्यापर्यंत काँग्रेसची भूमिका होती. आणि आज इलेक्शन 1,500 रुपये दिल्यावर जर महाराष्ट्र दिवाळखोरीत जाणार आहे, तर आज तुम्ही जे 3,000 रुपयांचं प्रॉमिस केले ते दिल्यानंतर महाराष्ट्र कुठे जाणार आहे? या दुटप्पी भूमिकांमध्ये ऑपोजिशन आपल्याला नेहमीच पाहायला मिळालं. पण आमच्या भूमिका क्लिअर आहेत. आम्ही 1,500 रुपये देत असताना ज्या भूमिकेत होतो त्याच भूमिकेला घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत. त्यामुळे आमची भूमिका ही अतिशय सरळ, साधी, स्पष्ट, सोपी आहे. आणि आम्हाला माता भगिनी आनंदी आहेत हे बघत असताना त्याच्या एवढं समाधान दुसरं कुठलं नाही. पण सशक्त लोकशाहीमध्ये अशा पद्धतीने आम्ही तुम्हाला 1,500 देतो, आम्हाला मत द्या, किंवा म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना हे ट्रान्झॅक्शन झालं, अशा पद्धतीचं तुम्हाला वाटत नाही? म्हणजे नाही, हे समाजातल्या शेवटच्या घटकासाठी आहे. हे जर या पद्धतीने जर आपण त्याला बघत असू, हे सगळ्यांसाठी नाहीये. हे ज्याला गरज आहे त्याच्यासाठी आहे. आणि गरजेलाच सरकार पडत असतं. मायबाप जनतेसाठी सरकार असतं. आणि त्या महिलेसाठी जर सरकार त्या भूमिकेत येते तर मला वाटतं हे ट्रान्झॅक्शन वगैरे अजिबात नसून तिच्या गरजेसाठीची छोटीशी मदत आहे. तुम्ही लातूरमधले आहात, निवडणुकीच्या निमित्ताने तुम्ही म्हणजे तिकीट मिळेल असं वाटलंही होतं, नाही मिळालं त्याची खंतही तुम्हाला नाही आहे. पण ज्या लातूरमध्ये तुम्ही आहात त्याच्यामध्ये देशमुख कुटुंब जे आहे गेली 3 दशकं त्यांचं तिथं वर्चस्वही आहे. आज खऱ्या अर्थाने लातूरचा विकास झालाय असं तुम्हाला वाटतं का, हा माझा प्रश्न आहे एक लातूरकर म्हणून. जी, विलासराव देशमुखजींना, स्वर्गीय विलासराव देशमुखजींना महाराष्ट्राने बघितलं. ते महाराष्ट्राचे 9.5 वर्ष मुख्यमंत्री होते. ते आमच्या लातूरचेच होते. त्यांचे सुपुत्र आता 3री टर्म कंप्लीट करतायत. एकंदर लातूर हे शैक्षणिक क्षेत्रामध्ये शिक्षणाचा लातूर पॅटर्न हा महाराष्ट्रभर अतिशय प्रसिद्ध आहे. आमच्याकडे शिक्षण संस्थांनी अतिशय प्रयत्नांमधनं एकानंतर एक पिढी घडवत शिक्षण संस्था गेल्या. अतिशय वेगवेगळ्या पद्धतीचे प्रयोग लातूर पॅटर्नच्या माध्यमातून महाराष्ट्रात पाहायला मिळाले. आणि एक उत्तम निकाल लातूर पॅटर्न महाराष्ट्राला देत आले. पण आज ज्यावेळी विद्यमान आमदारांची कारकीर्द मी बघते 5 वर्षाची, त्यावेळी दुर्दैवानी मला हे सांगावंसं वाटतं की 0 अचिव्हमेंट आमच्यासाठी, लातूरकरांसाठी देणारे आणि स्वतः पण दाखवू शकणारे आमदार आम्हाला मिळालेले आहेत. त्यांनी केलेलं एक काम सांगा असं म्हणल्यानंतर कामाचा कुठलाही पाढा तर लांब सोडून द्या, एकही अचिव्हमेंट ते लातूरकरांना आजच्या दिवशी सांगू शकत नाही. एक बिझनेस मॉड्यूल असल्यासारखं मला वाटतं राजकारण त्यांच्यासाठी आहे. म्हणजे राजकारण हे मी आमदार म्हणून बसण्यापेक्षा व्यवसायांसाठीचा आमदार अशी त्यांची भूमिका लातूरकरांनी बघितलेली आहे. माझ्या लातूरमध्ये महिलांसाठी शौचालय इतक्या वर्षांमध्ये एक सार्वजनिक शौचालय उपलब्ध करून देऊ शकले नाहीत ते. ही खूप शेवटची गरज आहे. अगदी. म्हणजे तुम्ही इतक्या मोठ्या मोठ्या पदांवर राहिलात, तुम्ही मंत्री झालात, राज्यमंत्री झालात, तुम्ही कॅबिनेट मंत्री झालात, आमच्याकडे 9.5 वर्षाचा इतिहास आहे, पण माता भगिनीसाठी शौचालय नाहीये. 2017 मध्ये आम्हाला ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजी मुख्यमंत्री होते, लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकरजी होते, महापालिका आम्ही ताब्यामध्ये घेतली, त्यावेळी आम्ही पहिल्यांदा महिलांसाठी शौचालय बनवू शकलो. आमच्याकडे व्हिडिओकॉन आला, नुसत्या गप्पा झाल्या. व्हिडिओकॉन येणार, रोजगार मिळणार, भेल सारखा प्रकल्प येणार. प्रत्येक वेळेस नारळ फुटली गेली, पण प्रकल्प कुठलेच आले नाहीत. लातूरच्या तरुणांना हाताला काम देणारा कुठलाही उद्योग हे आणू शकले नाहीत. आम्ही मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरी आणली. म्हणजे देशभरामध्ये आता रेल्वे कोचेस, मेट्रोच्या रेल्वे कोचेस बनतील तर त्या मेड इन लातूरच्या असतील. आमच्यासाठी अतिशय अभिमानाची गोष्ट आहे.
म्हणजे भाजपानीच तिथे इतका दिवस जनतेने कौल देऊन सुद्धा हे कुठलीच अचिव्हमेंट लातूरकरांसाठी देऊ शकले नाहीत. त्याच्या उलट पक्षी सहकारी तत्वावर असलेल्या साखर कारखान्यांना प्रायव्हेट लिमिटेड कसं बनवायचं, आणखीन कसं माझ्या नावावर साखर कारखाने कसे होतील. मग डीसीसी बँकेतलं लोन प्रपोजल हे शेतकऱ्यांसाठी असतात, शेतकऱ्यांसाठी डीसीसी बँक असते, आपण बघितलेलं आहे. पण देश ॲग्रो सारख्या कंपनीला शेकडो करोडोंची मदत होते. इकडे भाऊ चेअरमन म्हणून बसलेले आहेत आणि तिकडे ते आमदार आहेत. हे सगळं लातूरकर त्रस्त झालेत. अतिशय अस्वच्छ शहर. प्रेरणा होनरावांना पुढे जेव्हा कधी संधी मिळेल तेव्हा तुमच्या डोळ्यासमोर लातूरचं काय स्वप्न आहे? लातूरचं स्वप्न, लातूरची जी बेसिक ओळख आहे, मला वाटतंय आम्ही लातूर, तुरीमुळे आम्ही प्रसिद्ध आहोत महाराष्ट्रामध्ये. तूर डाळीचा भाव जो आहे तो लातूरमध्ये ठरतो. शेतकरी बांधवांसाठी काम करणं. आज आमच्याकडे पाण्याचा मोठा प्रश्न आहे. पाण्याच्या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा उत्तम प्रयत्न करणं. शैक्षणिक ओळख आहे आमची. आमच्याकडे लाखांनी विद्यार्थी बाहेरनं शिकायला येतात. तर आमच्याकडे मोठ्या युनिव्हर्सिटीज आल्या पाहिजेत, मोठे इन्स्टिट्यूशन्स गव्हर्नमेंटचे आले पाहिजेत, एखादं केंद्रीय विद्यापीठ आलं पाहिजे, शिक्षणाची ओळख असलेल्या शहराचे अनेक शैक्षणिक आयाम असले पाहिजेत. अशी अनेक स्वप्न आहेत. ठीक. आत्ताचा जो उमेदवार आहे पक्षाचा, त्याचं काम तुम्ही करताय, कराल, कसं आहे? हो, 100%. 100%. पण तो विषयच नाहीये. मी काय म्हणलं, मी बाय हुक और बाय क्रूक काहीतरी करण्यासाठी इथं आलेली नाहीये. त्यामुळे अल्टिमेट एम काय आहे? आपल्याला लोकांसाठी काम करायचंय. समाधान कशात आहे? पार्टीसाठी काम करणं आणि लोकांसाठी काम करणं. या दोन्ही गोष्टी पॅरलली करत राहणार. ठीक. एक शेवटचा प्रश्न, जो भाजपाला निवडणुका आल्या की तो प्रश्न घ्यावाच लागतो किंवा तो प्रश्न आठवतो, तो म्हणजे हिंदुत्वाचा मुद्दा. का भाजपला प्रत्येक निवडणुकीमध्ये अशा पद्धती, मग कधी काय ते लव जिहाद हा एक मुद्दा डोकं वर काढतो. हे मुद्दे भाजपला का घ्यावेत? जर एकीकडे तुम्ही विकास कामांचा पाढा वाचताय, एकीकडे भाजप आहे म्हणून या गोष्टी घडल्या आहेत, तर मग हा हिंदुत्वाच्या मुद्द्याचा आधार भाजपाला प्रत्येक वेळी का घ्यावा लागतो? हा प्रश्नच मुळामध्ये ना फारच कॉन्ट्रोवर्शियल आहे. बर. भारतीय जनता पक्षाने 1980 ला जनसंघ असताना पण आम्ही ज्या ज्या गोष्टी मनात ठरवून आलो होतो त्या आज आम्ही पूर्ण करतोय. आम्ही 370 कलम हटवण्याच्या विषयी बोललो होतो, हे आमचं ध्येय धोरण होतं. आम्ही राम मंदिर उभं करणार हे बोललो होतो, हे आमचं ध्येय धोरण होतं. हे आम्ही पूर्ण करतोय आज. आमच्यासाठी हिंदुत्वाचा मुद्दा हा इलेक्शन आल्यावर लढण्यासाठीचा नाही. आम्ही सत्तेत असू नसू, आम्ही कुठेही असू, पण आम्ही आमची जी धोरणं ठरवून आलो होतो त्यावर आम्ही सातत्याने काम करतोय. ज्यावेळी चित्र आहे समाजामध्ये 100% आहे, का नाहीये? ज्यावेळी हे बघा, आपल्याला काँग्रेसच्या भूमिका अतिशय गुळगुळीत पाहायला मिळालेल्या आहेत. ज्यावेळी हिंदू समाजावरती कुठल्याही प्रकारच्या मुस्लिम द्वेष म्हणजे हिंदुत्व असं काही आहे का? मुळीच नाही. वसुधैव कुटुंबकमची संकल्पना, हे विश्वची माझे घर, हे आपण आधीपासून म्हणत आलोय. त्यामध्ये दुजाभाव करणं आणि दुफळे निर्माण करणं हा विषय नाहीये. ज्या ठिकाणी भगवा आहे त्या ठिकाणी तिरंगा सेफ आहे, हे आपण बघत आलोय. हे वसुधैव कुटुंबकमच्या संकल्पनेमध्ये सगळ्यांना एकत्र घेऊन चालण्याचं जे धोरण आहे, मला वाटते काँग्रेसनी याचा जो माइंडसेट आहे ना, प्रश्न समाजात आहेत का? 100% आहेत. आपण मागच्या लोकसभेमध्ये निकाल जर बघितले, जर वोट जिहाद होतोय, हे लोकशाहीचं, हे सुदृढ लोकशाहीचं द्योतक नाहीये. तुम्ही ऑपोजिशनला हे प्रश्न विचारले पाहिजेत. ज्यावेळी हिंदू समाजावरती अन्याय अत्याचार होत आहेत, साधूंच्या हत्या होत आहेत, त्यावेळी तुमच्या भूमिका गुळगुळीत आहेत. आज धारावीमध्ये आमचा विश्व हिंदू परिषदेचा एक माझा बंधू ज्यावेळी मारला जातो, त्यावेळी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेजींचे सुपुत्र उद्धव ठाकरेजी शब्द बोलत नाहीत. काय दुसऱ्या बाजूला तुम्ही आता प्रश्न विचारला की लव जिहाद विषयी आपण बोललात. ती समस्या आहे समाजामध्ये. मला सांगा, 2 माणसं प्रेम करू शकतात, बरोबर, करू शकतात. मग मला, तुम्ही आता मीडिया आहात, तुम्हीच एक अभ्यास करा आणि मला एक आकडेवारी द्या. गेल्या वर्षभरामध्ये हरवलेल्या मुली कोण आहेत?
कुठे गेल्या? त्यांच्या कुटुंबांशी बोला पण जरा. अशी उदाहरणं नाही, आहेत. तुम्ही त्यांच्या कुटुंबांशी बोला ना एकदा. तुम्ही एकदा बघा 100 मुली गायब झाल्यात. तर गायब झालेल्या मुली नेमक्या कोण आहेत? कुठल्या समाजातल्या आहेत? त्या कुठे गेल्यात? प्रेमविवाह आहे ना, समाज त्याला मान्यता देतोय, त्या लोकांनी विवाह केला पाहिजे. मग 50% हे असू दे, 50% ते असू दे ना. 100% काहीतरी वेगळं कसं काय होऊ शकतं? दिस इज ॲबनॉर्मल. आणि ती समस्या आहे. माझी विनंती आहे तुम्हाला मीडिया म्हणून सुद्धा, की तुम्ही त्याचं परीक्षण केलं पाहिजे. जर समस्या आहे तर समस्येची उकल करा. आणि त्याला बायस्ड एका चष्म्यातनं बघण्याच्या ऐवजी ज्या कुटुंबांवरती ते प्रश्न उपस्थित झालेले आहेत, त्यांनी भयभीत होऊन समाजामध्ये आयुष्य जगायचं का? आपल्या मुलीला आयुष्यभरासाठी विसरून जायचं का? त्यांच्या मुलीला टार्गेट केलं गेलं, ते तिच्या आईबाबांनी विसरून जायचं का? नक्कीच नाही. हे प्रश्न आहेत. याच्याकडे राजकारण पण म्हणून बघू याच्यासाठी नका. कायदा आहे, सुव्यवस्था आहे. नक्की 100% आहे. आम्ही आमच्या मॅनिफेस्टो मध्ये दिलंय धर्मांतरण करणं. आणि त्या पण मग नितेश अनुषंगाने राणे जे बोलतात ते देखील बोलताना अशा गोष्टी म्हणजे त्यांची भाषणं जर आपण ऐकली तर दोन समाजामध्ये तेढ आणखीन निर्माण होईल असं आहे. नाही, मला मी म्हणल्याप्रमाणे आपल्याला आपण याच्याकडे बायस न होता समाजातली एक समस्या म्हणून बघूयात. आणि तुम्ही अनालिटिकल त्याचं एक रिझनिंग अनालिटिक्स ठेवा समोर, की 100 लोकांचं काय झालं आणि कसं झालं. आणि प्लीज तुम्ही माझ्याकडे या. मी अनेक वेळा पोलीस स्टेशन मध्ये 3-3, 4-4, 5-5, 6-6 तास जाऊन बसले. बरं. मला त्या प्रश्नांची जाणीव आहे. आणि मला असं वाटतं की मीडिया म्हणून तुम्हाला पण ती असावी आणि तुम्ही त्याची उकल करावी मी करण्यापेक्षा, कारण या समाजातल्या समस्या आहेत. निश्चित. खरं तर या समस्यांकडे मीडिया म्हणूनही बघितलं पाहिजे. प्रेरणाताई, एक म्हणजे सगळी राजकीय चर्चा आपली चालू आहे. एकूणच काय निवडणुकीचं वातावरण सगळं आपण बघतोय. आता तुमचं संकल्प पत्र जे आहे तेही घोषित झालेलं आहे. जी. अमित शहा, देवेंद्र फडणवीस यांनी ते घोषित केलेलं आहे. कसं बघता या संकल्प पत्राकडे? संकल्प पत्र हे आम्हाला खरं तर संकल्प पत्र हे आता इट इज जस्ट अ फॉर्मॅलिटी. आम्ही जे जे संकल्प केले त्याला पुढे घेऊन जायचा प्रयत्न हा आम्ही केला. आपण अगदी आता ज्या ठिकाणी बसलोय, मुंबई पुणे एक्सप्रेस वे आपण बघतोय. आदरणीय नितीनजींच्या कार्यकाळामध्ये तो अभिनव प्रकल्प सुरू झाला. मिसिंग लिंक आधीचा विषय होता, तो कंप्लीट करतोय. नागपूर, मुंबई ह्या उपराजधानी आणि राजधानी एकमेकांना कनेक्टिव्हिटीच नव्हती महाराष्ट्रामध्ये इतके वर्ष. आज अतिशय सुंदर समृद्धी महामार्ग आपण बघितला. इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंटमध्ये मागच्या काळामध्ये आम्ही जे जे संकल्प महाराष्ट्र समोर दिले, प्रत्येक शहराचा आणि मुंबईमधल्या अंतरातला जो वेळ आहे तो मिनिमाइज करायचा प्रयत्न आम्ही रस्त्यांचं जाळं महाराष्ट्रामध्ये निर्माण करून केलाय. त्याला आणखीन पुढे घेऊन जायचंय. एफडीआयच्या बाबतीमध्ये म्हणजे आता आमच्या संकल्प पत्रामध्ये आम्ही $1 ट्रिलियन इकॉनॉमीसाठी महाराष्ट्राचं कॉन्ट्रीब्युशन याविषयी बोललो. पण मला ते ऑपोजिशनचं पण संकल्प काय त्यांचं जे काही पत्र आहे ते मला आठवतं. त्यांनी एफडीआय 40% महाराष्ट्रात म्हणून आणलं. ऑलरेडी महाराष्ट्रामध्ये 52% एफडीआय आहे आलेला. आता आम्ही जे संकल्प मागे दिले त्याला पुढे वेगाने घेऊन जाण्यासाठीचं हे संकल्प पत्र आहे. हे समाजातल्या प्रत्येक घटकाचा विचार करणारं संकल्प पत्र आहे. एवढंच सांगते की महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनात विश्वास निर्माण करण्यासाठी 24 तास जे काम करावं लागतं ते समाजातल्या प्रत्येक घटकासाठी केलंय. वेळेचा लक्ष वेध घेऊन केलंय. आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या या सगळ्या वातावरणामध्ये या वेळेमध्ये पुढे जात असताना एक AI हब, युनिव्हर्सिटी फॉर्मेशन साठीचे विषय असतील, युवकांसाठीचे विषय, महिलांसाठीचे विषय, शेतकरी बांधवांना आता मी लातूरमधनं येते, सोयाबीनसाठी मिनिमम 6,000 रुपयांचा पर क्विंटल सरकारने घोषित केलंय. मधलं इन बिटवीन जो काही फरक असेल ते सरकार गव्हर्नमेंट देणार असं आम्ही संकल्प पत्रात सांगितलंय. हे अतिशय दिलासादायक आहे. मला माहितीये सोयाबीन चं उत्पन्न करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी किती आनंदाची बाब आहे. अनेक विषय आहेत. आम्ही विज्ञान, विकास, विकसित भारत, शेवट समाजातल्या अंत्योदयाच्या संकल्पनेमध्ये शेवटच्या घटकासाठीचा ते विकासाचा पूर्ण विचार करून विकसित भारतासोबत विकसित महाराष्ट्र पुढे कसा आम्ही नेणार याच्या अनुषंगाने हे संकल्प पत्र आपल्याला एक छान अजेंडा देऊन जातं पुढे. देवेंद्र फडणवीसांबद्दल तुम्ही आत्ताच बोललात. मतमोजणीनंतर देवेंद्र फडणवीस हे तिन्ही पक्ष एकत्र असताना देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील असं वाटतंय? कारण तसे संकेत अमित शहांनी दिले. तसं झालं तर आनंदच आहे.
महायुती म्हणून एकंदर आदरणीय मोदीजी असतील, आदरणीय अमित भाई असतील आणि तीनही नेते प्रमुख घटक पक्षांचे जो निर्णय घेतील तो अतिशय उत्तमच असेल. महाराष्ट्राच्या आणि महायुतीच्या दृष्टीने सुदृढ करणारा एक स्थिर सरकार देणारा असेल आणि आदरणीय देवेंद्रजी झाले तर एक कार्यकर्ता म्हणून मला मनस्वी आनंद होईल. पण प्रेरणाताई, तुम्ही इतका वेळात वेळ दिलात, म्हणजे सगळा प्रवास तुमचा चालू आहे आणि एक छान गप्पा आपल्या ओव्हरऑल राजकारण, महिलांचा राजकारणातला सहभाग, याच्यावर अगदी तुम्ही दिलखुलास बोललात. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि तुमचा एकूण पुढच्या राजकीय वाटचालीसाठी म्हणजे आम्ही हे नक्की बघू किंवा आमची नजर राहील की आगामी काळामध्ये जी पक्ष आहे हा प्रेरणा होनरावांकडे लक्ष देतोय का, त्यांच्या कामाचं मूल्यमापन करतोय का, हेही आपण बघत राहू. पण तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. तेव्हा मित्रहो, आपण इथंच थांबूयात. पण एक छान, ज्याला आपण म्हणतो पोषक अशी चर्चा या निमित्ताने प्रेरणा होनराव यांच्याशी आपली झाली आहे. धन्यवाद.